भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्ता म्हणून सुरुवातीच्या काळात मी युवा मोर्चाचा पदाधिकारी म्हणून त्या ठिकाणी कामाला सुरुवात केली होती. महायुतीमध्ये त्यावेळेला एकच जागा ही भारतीय जनता पार्टीला त्यावेळेला मिळाली. बाकीच्या सर्व जागा या शिवसेनेला महायुतीत मिळाल्या होत्या. या एक जागेवरती भारतीय जनता पार्टीने त्यावेळच्या काळामध्ये मला उमेदवारी दिली. कोणत्याही परिस्थितीमध्ये पक्ष वाढला पाहिजे, पक्षाची वाढ झाली पाहिजे. हे सशक्त भारत जर तुम्हाला आम्हाला करायचा असेल तर सशक्त भाजपा हेच दुसरा पर्याय नाही. भाजपसारख्या देशातील सर्वात मोठ्या पक्षाचे आणि महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यात येथील भाजपचे प्रदेशाध्यक्ष कार्यकारी अध्यक्ष पद आपल्याला मिळालं, त्याबद्दल आपले अभिनंदन. सुरुवातीलाच आपल्यासाठी प्रथमच कार्यकारी अध्यक्ष हे पद भाजप निदान महाराष्ट्र भाजपच्या इतिहासात पहिल्यांदाच निर्माण करण्यात आलेलं आहे. कसं वाटतं आपली या पदावर नियुक्ती झाल्याबद्दल आणि आपल्याला नेमकं काय जबाबदारी देण्यात आलेली आहे? खरं तर आपल्याला सर्वांना माहीत आहे की भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टीची असणारी संपूर्ण संघटनात्मक जी घटना आहे त्या घटनेमध्ये एक पद आणि या पदापर्यंत पोचणं हे फार महत्त्वाचं असतं. कार्यकर्ता म्हणून काम करत असताना कार्यकर्त्यांची पार्टी म्हणून नेहमीच भारतीय जनता पार्टीमध्ये म्हटलं जातं. त्यामुळे कार्यकर्ता म्हणून सन्मान होणं हे फार महत्त्वाचं असतं. आणि माझ्यासारख्या एका छोट्याशा कार्यकर्त्याला संघटनात्मक कामामध्ये रुची असल्यामुळे म्हणा किंवा ह्या सगळ्या गोष्टी मिळाल्यात, त्यामुळे मला फार आनंद आहे. आणि भारतीय जनता पार्टीच्या येणाऱ्या काळामधील असणारे महायुतीचं असणारं सरकार आणि त्यामुळे संघटनात्मकदृष्ट्या सरकारबरोबर संघटना असणं हे नेहमी सरकार आणि संघटना या दोघांसाठी फार गरजेचं असतं. आणि त्यामुळे जरी हे पद आणि या पदाच्या बाबतीमध्ये जेव्हा आम्ही विचार करतो त्यावेळेला चॅलेंजेस फार मोठी आहेत, सोपं नाही आहे. परंतु हे सर्व कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, नेते मंडळी असतील, या सगळ्यांच्या मुळेच हे सहजपणे या जबाबदारी पार पाडता येईल यात काही शंका नाही असं मला वाटतं. संघटनेची जबाबदारी तुमच्याकडे दिलेली आहे. संघटनेचं कौशल्य एक असतं की तुम्हाला जनमानसात मिसळता आलं पाहिजे, सर्वसामान्यांपर्यंत जाता आलं पाहिजे. कार्यकर्ता असो किंवा जनतेतले लहानसहान प्रश्न असो, तुम्ही कल्याण डोंबिवलीतनं त्या पट्ट्यातनं आलेला आज सुरुवात तुम्ही तिथे केली, तर एक तिथे तुम्ही सुरुवात कशी काय केली? एक नगरसेवक म्हणून, नंतर एक आमदार म्हणून तुम्ही आणि शेवटी डोंबिवली हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं एक महत्वाचं ठिकाण म्हणून हे केलं, ओळखलं जातं. तर या ठिकाणी तुम्ही कामाची सुरुवात कशी केली आणि कसं कसं तुमचं भाजपमध्ये तुम्ही स्थान निर्माण केलं? खरं तर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्ता म्हणून सुरुवातीच्या काळात मी युवा मोर्चाचा पदाधिकारी म्हणून त्या ठिकाणी कामाला सुरुवात केली होती. एक पार्टीचा युवा कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी काम करत असताना एका स्वातंत्र्यवीर सावरकर रोड या प्रभागामध्ये त्यावेळच्या काळात मला उमेदवारी मिळाली. खरं तर मी ओपन कॅटेगरीचा असल्यामुळे 8 वार्ड सोडून मला त्याही वेळेला उमेदवारी देण्यात आली होती. आणि त्या ठिकाणी उमेदवारी जशी मिळाली, कार्यकर्त्यांनी आणि तिथल्या असणाऱ्या सर्व पदाधिकाऱ्यांनी केलेल्या प्रचंड मेहनतीमुळे मी त्या ठिकाणी नगरसेवक म्हणून जिंकून आलो. महायुतीमध्ये त्यावेळीच्या काळामध्ये काम करत असताना तिथल्या असणारा परफॉर्मन्स आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळे मला आठवतं की त्यावेळीच्या काळामध्ये स्टँडिंग कमिटी चेअरमॅन म्हणून मला जबाबदारी मिळाली. आणि त्या काळामध्ये स्टँडिंग कमिटी चेअरमॅन म्हणून संपूर्ण देशभरामध्ये ज्या पद्धतीने जवाहरलाल नेहरू पुनरुत्थानाच्या माध्यमातून निधी आणि या सगळ्या गोष्टीचं ज्या पद्धतीने वाटप होत होतं, त्यावेळेला एक पूर्णच्या पूर्ण DPR तयार करणे, प्रत्येक विषयासाठी DPR करणे हे सर्वात मोठं चॅलेंज होतं. रस्त्यांसाठी असतील, वेगवेगळ्या योजनांसाठी असतील, ते DPR तयार करणं, ते DPR तयार करण्याचं काम त्यावेळच्या काळात केलं गेलं. आणि त्यामुळे जवळजवळ 2600 कोटी रुपयापेक्षा जास्त निधी हा त्यावेळच्या काळामध्ये
महानगरपालिकेमध्ये पहिल्यांदा हा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये आणण्यात मला यश आलं होतं. आणि त्याचाच भाग म्हणून मी जेव्हा कॉर्पोरेशनमध्ये नगरसेवक होतो 2005 ते 2010 ही माझी पूर्णच्या पूर्ण 5 वर्षासाठी नगरसेवक ज्यावेळेला होतो त्यावेळेलाच कल्याण जे पूर्वीचं असणारं विधानसभा मतदारसंघ होतं त्याच्या 4 भाग झाले होते, 4 मतदारसंघ झाले होते. आणि त्यापैकी डोंबिवली जो मतदारसंघ आहे तो नव्याने तयार झालेला मतदारसंघ होता. मला पार्टीने त्यावेळेच्या काळामध्ये महायुतीमध्ये त्यावेळेला एकच जागा ही भारतीय जनता पार्टीला त्यावेळेला मिळाली. बाकीच्या सर्व जागा या शिवसेनेला महायुतीत मिळाल्या होत्या. या एक जागेवरती भारतीय जनता पार्टीने त्यावेळेच्या काळामध्ये मला उमेदवारी दिली. महायुतीमध्ये त्यावेळेच्या काळामध्ये 2009ला मी आमदार म्हणून त्यावेळेला जिंकून आलो 2009ला. त्यानंतर 2014ला सुद्धा उमेदवारी दिली 19 आणि कंटिन्यू तेव्हापासून आजपर्यंत डोंबिवली मतदारसंघाचे नेतृत्व करतो. तुम्ही अनेक वर्ष आमदार म्हणून काम केलं, लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना एक प्रत्येकाच्या मनात अपेक्षा असते आपल्याला मंत्रिपद मिळावं. तुम्ही मागच्या देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जाता पक्षामध्ये. गेल्या वेळेला तुम्ही सार्वजनिक बांधकाम खात्यासारखं महत्त्वाचं खातं तुम्हाला मिळालं होतं. मात्र यावेळेला मंत्रिमंडळ विस्ताराच्या वेळेला तुमचा विचार झाला नाही. त्यावेळेला नेमकं तुम्हाला काय वाटलं किंवा तेव्हा काही पक्षाने वेगळी जबाबदारी देण्याचे संकेत दिले होते का? खरं तर मी सुरुवातीचा जो काळ होता 2014ला जेव्हा देवेंद्रजी मुख्यमंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतली होती त्यानंतरचा शेवटचा जो 2.5 वर्षाचा काळ होता त्यावेळेला मी 5 खात्यांचा राज्यमंत्री होतो. त्यापैकी 3 खाती जी आहेत म्हणजे देवेंद्रजींचेच 3 खात्याचा राज्यमंत्री होतो. त्यानंतर 2019ला आपल्याला माहिती आहे की महायुतीच्या मध्ये ज्यावेळेला महाविकास आघाडीची सत्ता आली आणि त्याच्यानंतर पुन्हा 2022ला जेव्हा आम्ही पुन्हा सत्तेमध्ये महायुती आली त्यावेळेला माझ्याकडे 2 खाती माझ्याकडे होती. अन्न नागरी पुरवठा आणि त्या व्यतिरिक्त ग्राहक संरक्षण आणि सार्वजनिक बांधकाम विभाग. आणि हे सगळं करत असताना नंतरच्या काळामध्ये पुन्हा राष्ट्रवादी ज्यावेळेला महायुतीमध्ये आली त्यावेळेला अन्न नागरी पुरवठा जे आहे ते भुजबळ साहेबांना देण्यात आलं आणि मग सार्वजनिक बांधकाम विभाग. खरं तर पार्टीमध्ये काम करत असताना आणि जेव्हा मंत्रिपद होतं तेव्हासुद्धा संघटनेच्या कामांमध्ये सर्व ठिकाणी माझं इन्व्हॉल्वमेंट मोठ्या प्रमाणात होतं. मला पूर्णच्या पूर्ण कोकण या भागामध्ये मी प्रभारी म्हणून सातत्याने काम करण्याची पार्टीने मला सांगितलं होतं. त्यामुळे त्या कोकण भागामध्ये मग ते पालघरपासून सावंतवाडीपर्यंत असणारे 39 मतदारसंघ आहे. हे 39 मतदारसंघामध्ये मी सातत्याने काम करताना संघटनात्मक आपल्याला दिसत होतं. त्यामुळे मला स्वतःलासुद्धा संघटनात्मक काम करायला तसं जास्त आवडतं. त्यामुळे याही वेळेला ज्यावेळेला अशी वेळ आली की नक्की काय करायला पाहिजे कसं करायला पाहिजे तेव्हा पार्टीने मला विचारलं की असं केलं तर चालेल का. तर मी त्यांना होकारच दिला की मला 100% मला पार्टीचं काम करायला आवडेल. मंत्रिपदापेक्षा तुम्हाला पक्षाचं काम करण्यात जास्त आनंद वाटतो? हो 100%च आवडतं. कारण कसं आहे की मंत्रिपद ज्यावेळेला आपण उचलतो तेव्हा एका खात्यामध्ये आपण काम करत असतो परंतु संघटनात्मक ज्यावेळेला काम करतो त्यावेळेला जनसामान्यांमधल्या असणाऱ्या अनेक गोष्टी ज्या आहेत त्या वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला पर्यंत कळतात आणि आपल्याला कळल्यानंतर आपण त्या मांडता येतात. आणि सरकार म्हणून आता या सगळ्या गोष्टी आदरणीय मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील यांच्यासमोर मांडता येतील. आपल्याकडे पक्षाने नुकतंच संघटन पर्व विभागाची जबाबदारी दिलेली होती, सदस्यता नोंदणी अभियान. भाजपने आता 1.5 कोटी सदस्य करण्याचा संकल्प सोडलेला आहे आणि त्याची जबाबदारी आपण सांभाळतात. तर एकंदर याआधी 1 कोटी सदस्यत्वाची नोंदणी आपण पूर्ण केलेली आहे पक्षाने. तर एकदम 1.5 कोटी सारखं मोठं टार्गेट 50%नी वाढवण्याचं कारण नेमकं काय वाटतं तुम्हाला? नेमकं कशा पद्धतीने पक्ष चाललेला आहे, विचार करत आहे? नाही खरं तर आपल्याला सर्वांना माहिती आहे की महायुतीमध्ये आत्ता झालेल्या या निवडणुकींमध्ये जवळजवळ 3.5 कोटीपेक्षा जास्त मतदान हे महायुतीला झालं आहे याची आपणा सर्वांना कल्पना आहे. त्यामुळे महायुतीला मिळालेलं हे मतदान या महायुतीमध्ये भारतीय जनता पार्टीला मिळालेल्या 149 जागांपैकी मिळालेल्या 132 जागांवरती यश असेल. याचा अर्थ की पार्टीला एक चांगल्या पद्धतीचं लोकांचं बँडेड आहे.
त्यामुळे पार्टीबद्दलचे असणारे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी असेल, आदरणीय देवेंद्रजींच्याबद्दल एक बरेपणा ज्याला म्हणतात तो लोकांमध्ये आहे. त्यामुळे पार्टीच्या वाढीसाठी याच्यापेक्षा चांगलं वातावरण हे असू शकत नाही. याला गोल्डन अपॉर्च्युनिटी ज्याला म्हणतात तशा पद्धतीचं हे वातावरण आहे. पार्टीने केलेलं काम लोकांमध्ये एक चांगलं वातावरण आहे. त्यामुळे आदरणीय बावनकुळेजी ज्यावेळेला केंद्रीय नेतृत्वांकडे म्हणाले की गेल्या वेळेपेक्षाही आमचे सदस्य, प्राथमिक सदस्य यावेळेला जास्त होतील आणि मग कधीही एक उद्दिष्ट जे आहे किंवा आपण एकदा जेव्हा ठरवतो त्यावेळेला थोडंसं आपण ज्या पद्धतीने पूर्वीचे जे आहे त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त ठरवणं हे कधी उचित असतं आणि त्यामुळे जे ठरवलेलं उद्दिष्ट आहे तसं छोटं आहे असं आमचं मत आहे. कारण याचं कारण असं आहे की आत्ता असणारे 98,000 बूथ आहेत. या 98,000 बूथवरती असणारे 1200-1000 एवढे मतदार असतात. त्यापैकी आपल्याला किती करायचे आहेत तर त्यापैकी तर 200च फक्त प्राथमिक सदस्य करायचे आहेत असं छोटंसं उद्दिष्ट आहे. फक्त कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी ते लोकांपर्यंत जाऊन करणं हे अपेक्षित आहे. कारण आत्ता पूर्वीसारखं मिस कॉल नाही आहे. त्याची माहिती हेमतेम सगळं त्यामध्ये भरणं हे अपेक्षित आहे. त्यामुळे थोडंसं मेहनत करावी लागेल आणि कार्यकर्त्यांची ती तयारी आहे. कार्यकर्ते ते करतील असं वाटतं. मी दुसऱ्या एक वेगळ्या दृष्टिकोनातून हा प्रश्न विचारतो की 1 कोटी सदस्य संख्या असताना या निवडणुकीत भाजपला 132 किंवा मित्र पक्षांमध्ये पाठवलेल्या 5 जागा गृहीत धरता भाजपचे 137 सदस्य निवडून आलेले आहेत. जर 1 कोटी मेंबर असताना आपण 137 निवडून आणले तर आपले 1.5 कोटी झाल्यानंतर 2029च्या निवडणुकीत साधारण किती आपले भाजपचे सदस्य निवडून येतील, आमदार निवडून येतील असं आपल्याला वाटतं? खरं तर निवडणुका जिंकण्यासाठी किंवा त्या निवडणुकीमध्ये विजय प्राप्त करण्यासाठी प्राथमिक सदस्यता हे अभियान नाही. भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीने किंवा आमची संघटना ज्या पद्धतीने विचार करते की विचारधारा जी आहे, आपली विचारधारा जी आहे त्या विचारधारेचे असणारे आपले प्राथमिक सदस्य तयार करणे म्हणजे काय तर पार्टीचे असणारे कार्यकर्ते तयार करण्याची ही एक प्रक्रिया आहे. त्यामुळे निवडणुका जिंकणं आणि निवडणुकींमध्ये यश अपयश येणं हा वेगळा भाग पडतो. परंतु आपल्या पार्टीचे असणारे प्राथमिक सदस्य करणं याचा अर्थ काय तर आपण पाहत असाल की ज्यावेळेला अमितजी राष्ट्रीय अध्यक्ष होते त्यावेळेच्या काळामध्ये त्यांनी असं ठरवलं की आपली प्राथमिक सदस्यता याच्यामध्ये वाढ करायला हवी आणि म्हणून त्यावेळेला प्रयत्न ज्यावेळेला केला त्यावेळेला जगामधील सर्वात जास्त प्राथमिक सदस्यता त्यावेळेच्या काळामध्ये नोंदवली गेली. त्यामुळे एक विचार करून की आपली विचारधारा जी आहे ही विचारधारा ही सामान्य लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे. राष्ट्रीयत्व ज्याचा आम्ही विचार करतो आहे ते प्रत्येकाच्या मनामनामध्ये रुजलं पाहिजे. या मानसिकतेतून ही प्राथमिक सदस्यता केली जाते आणि त्यामुळे मला खात्री आहे की आज आपण पाहिलं असेल तुम्ही आम्ही सर्वांनी आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी जेव्हा सांगितलं की घर घर तिरंगा तर प्रत्येकाने प्रत्येकाच्या घरावरती तिरंगा लावण्याचं काम का केलं गेलं तर कारणच एक होतं की प्रत्येकाच्या मनामध्ये राष्ट्रीयत्व ही जी भावना आहे ही जगवणं, तिला रुजवणं हे फार गरजेचं आहे आणि भारतीय जनता पार्टीचा मूळ विचारधारा हे करण्याचा प्रयत्न करत आहे असं माझं मत आहे. पण कुठलाही राजकीय पक्ष शेवटी निवडणुकातील यशापयशाचा विचार करतो. लोकसभेमध्ये अपयश आल्यानंतर विधानसभेत काहीही करून सत्ता आपण आणायची आणि बहुमत आणायचं आणि विक्रमी बहुमत महायुतीने मिळवलं सुद्धा. तर त्या पद्धतीनंच काम करावं लागतं. तर तुम्ही एक 2001 पार्टीचे आता तुम्ही अध्यक्षही होणार आहात. आता सध्या कार्यकारी अध्यक्षपद आहे. तर 2029ला भाजप मला अमुक एक संख्याबळापर्यंत येते 150 पार, 250 पार असं काही तुम्ही मनाशी उद्दिष्ट ठरवलेलं आहे का? खरं तर एक गोष्ट असते की कोणत्याही राष्ट्रीय पक्ष असो किंवा छोटा पक्ष असो या प्रत्येक पक्षाला असं वाटतच असतं की आपला पक्ष हा वाढला पाहिजे. असा कोण असेल की ज्याला पक्ष वाढू नये असं वाटेल. त्यामुळे पक्षाची वाढ जी आहे पक्षाची वाढ व्हावी असं प्रत्येक त्या त्या असणाऱ्या छोट्या छोट्या कार्यकर्त्याला वाटत असतं आणि म्हणून तो त्या ठिकाणच्या असणाऱ्या छोट्या ग्रामपंचायतीच्या निवडणुकासुद्धा त्याच ताकदीने लढतो कारण त्याला असं वाटत असतं की माझा पक्ष ह्याच्यामध्ये वाढणार आहे. त्यामुळे साहजिकच आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये पक्ष वाढला पाहिजे, पक्षाची वाढ झाली पाहिजे. पक्षाचे प्रत्येक क्षेत्रामध्ये मग ते तुम्ही आमदारकी म्हणताय, तुम्ही ग्रामपंचायत म्हणताय, आम्ही तर त्याहीपेक्षा वेगळं म्हणतो की सहकारी क्षेत्र असेल किंवा कोणत्याही क्षेत्रामध्ये
की ज्या क्षेत्रामध्ये आपलं प्राबल्य वाढलं पाहिजे असं कोणत्याही पक्षाला वाटत असतं. स्वाभाविकपणे भारतीय जनता पार्टीला हे वाटतं आणि भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष म्हणून हे कोणालाही वाटेल असं मला वाटतं. आता नुकत्याच झालेल्या शिर्डी येथे महाधिवेशनात अमित शहा यांनी पंचायत से पार्लमेंट तक भाजप का झेंडा लहराना चाहिए अशा स्पष्ट शब्दात सगळ्यांना काम करण्याचं सूचना दिलेल्या आहेत. तर याकडे तुम्ही एक कार्यकारी अध्यक्ष या नात्याने कसं बघता? साहेब, ह्या अगोदरही तुम्हाला माहीत आहे की आम्ही राष्ट्रीय पातळीवरती की काही अ, विषय घेऊन आम्ही लोकांपर्यंत जातो. त्यामध्ये सर्वात पहिला विषय काय, तर पहिला विषय असा असतो की कोणत्याही परिस्थितीमध्ये पार्लमेंट टू पंचायत. अमितजी जेव्हापासून अध्यक्ष झाले तेव्हापासून त्यांनी हे सांगण्याचा प्रयत्न केला की पार्लमेंट टू पंचायत हे सांगण्याचा त्यांनी सातत्याने म्हणजे त्यांच्या भाषणांमध्ये त्यांच्या प्रत्येक गोष्टीमध्ये सांगण्याचा प्रयत्न केला. त्याच्यापेक्षाही वेगळं त्यांनी एक सांगण्याचा प्रयत्न, सशक्त सशक्त भाजपा म्हणजेच सशक्त भाजप हे सांगण्याचा ते वारंवार प्रयत्न करतात. याचं कारण काय, तर देशामध्ये भारतीय जनता पार्टी याच्या वाढीसाठी, कारण राष्ट्रीयत्व घेऊन चालणारी पार्टी ही आज जी भाजपाची प्रतिमा आहे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींमुळे ती लोकांमध्ये वृद्धिंगत करणं हे आपलं काम आहे. हे सशक्त भारत जर तुम्हाला आम्हाला करायचं असेल तर सशक्त भाजपा हेच दुसरा पर्याय नाही अशा पद्धतीचं स्लोगन हे भारतीय जनता पार्टीने वारंवार करण्याचा प्रयत्न केला. मग सशक्त भाजपा म्हणजे शतप्रतिशत भाजपा आहे का आणि महायुतीमधील घटक पक्षांनाही धोक्याची घंटा आहे का? असं म्हणणं योग्य नाही. तुम्हाला तर माहीत आहे की ज्या ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने ज्या ठिकाणी महायुती करून ज्या ठिकाणी यश मिळवलं आहे त्या ठिकाणी ते पक्ष हे बरोबर आहेत, ही वस्तुस्थिती आहे आणि ते बरोबरच राहतात. आताही तुम्ही पाहिलं असेल की महायुतीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने यश हे भारतीय जनता पार्टीला मिळाल्यानंतर सुद्धा सर्व पक्ष आम्ही एकत्रच सत्तेत आहोत. असंच बिहारमध्ये सुद्धा आहे, असंच सर्व ठिकाणी आहे. ज्या ठिकाणी महायुती म्हणून आपण लढतो त्या ठिकाणी असताना सगळेचे सगळे पक्ष हे एकत्र म्हणून काम करतात. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत, त्यात मुंबई महापालिका आहे, तर सर्व निवडणुकांमध्ये महायुती म्हणून आपण सामोरं जाणार कसं काय? हे निवडणुका ह्या त्या वेळेला ज्यावेळेला निवडणुकांच्या घोषणा होतात त्या वेळेला नेतृत्व जे आहे केंद्रीय असेल किंवा राज्यातील असणारे नेतृत्व आहेत, पार्लमेंटरी बोर्ड आहे सर्व पक्षाची, म्हणजे मग ते महायुतीतले असणारे, त्यांचे पक्षातील असणारे, आमच्या पक्षातील असणारे, ही सर्वजणं महायुतीला आवश्यक असणारं वातावरण काय आहे, कशा पद्धतीने आहे त्या संदर्भातले त्या वेळेला निर्णय घेतात. त्यामुळे त्या निर्णयाच्या दिशेने आताही तुम्हाला माहीत आहे की लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतरही सर्व लोकांमध्ये अशी चर्चा होती की महायुतीतले जागांचं वाटप कसं होईल, अशी सगळी चर्चा असताना सुद्धा महायुतीतल्या जागांचं वाटप अतिशय चांगलं झालं. महाविकास आघाडीतल्या जागांच्या वाटपामध्ये गडबड झाली. याचा अर्थ असा आहे की तिन्ही नेते महाराष्ट्रामध्ये काम करणारे तिन्ही नेते की जे महायुतीमध्ये काम करतात, आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी असतील, आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे असतील, आदरणीय अजितदादा, यांच्यामध्ये असणारा समन्वय जो आहे त्यांना कळत आहे. ते आज सत्तेमध्ये काय आहे तर जनतेची सेवा करण्यासाठी एकत्र आलेले आहेत. त्यामुळे त्यांच्यामध्ये तो समन्वय आहे. त्यामुळे ते त्या वेळेला जसं वातावरण असेल त्या वातावरणाप्रमाणे जे काही निर्णय घ्यायचा असेल ते घेतील. धन्यवाद चव्हाण साहेब. चव्हाण साहेबांनी अतिशय मनमोकळेपणे आणि सावधगिरीने उत्तरं दिली. पण आपल्याला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.